मित्रांनो, मी टेक्निकल मी तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये। टायटल आणि थंबनेल तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कोणत्या गॅजेटचा रिव्ह्यू करणार आहोत। सो नोकिया 8.3 5G ह्या मोबाईलचा आपण रिव्ह्यू करणार आहोत। ह्या मोबाईलबद्दल सर्व काही जाणून घेऊया डिटेलमध्ये। कॅमेरा, बॅटरी बॅकअप, डिस्प्ले, प्रोसेसर, रॅम, सर्व काही, ऑडिओ जॅक, लाउड स्पीकर असणार की नाही, फिंगरप्रिंट असणार की नाही, हे सर्व काही आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सो लगेच आपण स्टार्ट करूया। प्रथम तर ह्याच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर बॅकला आपल्याला 4 कॅमेरे बघायला भेटतात। त्यापैकी पहिला कॅमेरा 64 MP चा, दुसरा कॅमेरा 12 MP चा, तिसरा 2 MP चा आणि चौथा 2 MP चा, असे 4 कॅमेरे बघायला भेटतात बॅकला। आता ह्याच्या LED फ्लॅशलाइट, ड्युएल LED फ्लॅशलाइट बघायला भेटेल मित्रांनो। फ्रंट कॅमेरा आपल्याला 24 MP चा फ्रंट कॅमेरा बघायला भेटतो। बॅटरी बॅकअप सुद्धा मस्त आहे। बॅटरी बॅकअप ची बॅटरी आहे 4.5 mAh ची बॅटरी आहे, म्हणजे 4500 mAh ची बॅटरी बघायला भेटते मित्रांनो। 4.5 mAh ची बॅटरी बघायला भेटते। फास्ट चार्जिंग बघायला भेटते। USB-C पोर्टल आहे मित्रांनो, बघायला भेटेल। आता याच्या डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर डिस्प्ले सुद्धा लॉंग डिस्प्ले बघायला भेटतो मित्रांनो। 6.79 इंचाचा डिस्प्ले बघायला भेटतो मित्रांनो या मोबाईलमध्ये। ह्या नोकियाच्या ह्या मोबाईलमध्ये 6.81 चा डिस्प्ले बघायला भेटतो, इंचाचा डिस्प्ले बघायला भेटतो। 6.81 इंचाचा डिस्प्ले। आता ह्याच्या रिफ्रेशर बद्दल आता ह्याच्या रिफ्रेशर बद्दल बोलायचं झालं तर रिफ्रेशर ह्याचा असणार आहे 120 Hz रिफ्रेशर आहे, 120 Hz रिफ्रेशर आहे। आता ह्याच्या प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर प्रोसेसर याचं असणार क्विक रॅम स्नॅपड्रॅगन 765G हे आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो प्रोसेसर। आता ह्याच्या रॅम बद्दल, रॅम पण मस्त आहे। रॅम 6 GB रॅम बघायला भेटते मित्रांनो। इंस्टर्नल मेमरी 64 GB चे, थोडी कमी आहे, 64 GB पर्यंत भेटते स्टोरेज, 64 GB। एक्सटर्नल मेमरी तुम्हाला 512 MB पर्यंत तुम्ही स्टोरेज वाढवू शकता। 512 MB पर्यंत तुम्ही स्टोरेज वाढवू शकता। मेमरी कार्ड विकत घेऊन तुम्ही टाकू शकता आणि 512 MB पर्यंत वाढवू शकता। आता ह्याच्या कलरमध्ये बोलायचं झालं तर एक्सप्लोरर नाईट एकच रंग भेटणार आहे बघायला। आता ह्याच्या वेट बद्दल बोलायचं झालं तर 520 ग्रॅम पर्यंत हा मोबाईल बघायला भेटेल। आता मी तुम्हाला बाकीचं सर्व सांगणार आहे त्याआधी ह्या मोबाईलचा कोणता पार्ट तुम्हाला आवडला, कॅमेरा आवडला, डिस्प्ले आवडला, रॅम्प आवडला, प्रोसेसर आवडलं, काय आवडलं ते सांगायचं आणि काय नाही आवडलं ते सुद्धा सांगायचं आहे। ह्या मोबाईलमध्ये नको होतं किंवा असं हवं होतं हे तुम्ही सांगू शकता मित्रांनो। आणि ह्या व्हिडिओचा कोणता पार्ट आवडला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। सो आता वळूया आपण ह्याच्या लॉक फीचर्सकडे। लॉकमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट सेन्सर बघायला भेटतो मित्रांनो। फिंगरप्रिंट सेन्सर आहे मित्रांनो या मोबाईलला। आता ह्याच्या लॉन्चिंग डेट बद्दल जाणून घेऊया। लॉन्चिंग डेट, लॉन्च किती तारखेला हा इंडियामध्ये आपल्याला इंडियन मार्केटमध्ये बघायला भेटेल 24 डिसेंबर 2020 ला हा इंडियन मार्केटमध्ये बघायला भेटेल। ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने हा इंडियन मार्केटमध्ये बघायला भेटेल। सो आता ह्याची प्राइस थोडी हाय आहे, खूप कॉस्ट आहे। बजेटमध्ये असेल तर तुम्ही घेऊ शकता। हा असणार आहे 47,890 रुपयेपर्यंत इंडियन मार्केटमध्ये बघायला भेटेल। पुन्हा ऐका, मी प्राइस सांगतो 47,890 पर्यंत आपल्याला इंडियन मार्केटमध्ये बघायला भेटेल हा मोबाईल। सो हा होता पूर्ण हा नोकिया 8.3 5G या मोबाईलचा रिव्ह्यू। तो कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। टेक्निकल रिगार्डिंग, यूट्यूब टिप्स, यूट्यूब अपडेट्स, ब्लॉगिंगच्या रिगार्डिंग खूप सारी मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा येत असतात। ब्लॉगिंग टाईप व्हिडिओ येत असतात। मी कालच एक ब्लॉग व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही बघू शकता। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजसाठी बाय।